नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात झालेला अपघात अतिशय दुःखद. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कुटुंबियाच्या दुःखात आम्ही सहभागी. मुख्यमंत्र्यांचं रायगड घटनेवर ट्विट. भाजपचे 100 पेक्षा अधिक नगरसेवक आमच्या संपर्कात. 5 लाख देऊन नगरसेवक उचलण्याचं काम सुरू. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांचा भाजपला टोला. नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याप्रकरणी मतीन पटेलच्या अडचणीत वाढ. नोटीस बजावल्यानंतर नगरसेवक मतीन पटेल नाशिक पोलिसांना शरण येण्याची शक्यता. वाशिम जिल्ह्यात 11 दिवसांपासून डिझेल तुटवड्याची परिस्थिती कायम असल्याचं चित्र. डिझेलसाठी धावपळ कमी. डिझेलचे दर एकदाच निश्चित करावेत, शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळमध्ये वाहनधारकांसाठी HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी अंतिम मुदत 30 जून 2026. पोर्टलवर बुकिंग करून अपॉइंटमेंट घेऊन नंबर प्लेट बसवावी. प्रादेशिक परिवहनाचं आवाहन. राष्ट्रीय जनगणना कामासाठी नियुक्त करण्यात आलेले 10 शिक्षक वारंवार संपर्क करूनही गैरहजर. दांडी बहाद्दर शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सिटी चौक पोलीस ठाण्यात पत्र. सार्वजनिक ठिकाणी एका तरुणीसमोर तरुणाचे अश्लील चाळे. पिंपरी चिंचवड शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. आरोपीला पिंपरी पोलिसांनी केली अटक. रत्नागिरीतील वालोपे परिसरात दुर्दैवी अपघाताची घटना. भरधाव कंटेनर आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक. 4 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्गावर उतरून केलं रास्ता रोको आंदोलन. अहिल्यानगरात मान्सून पूर्व पावसामुळे अनेक ठिकाणी फळबागांचं मोठं नुकसान. हातातोंडाशी आलेली डाळिंब बाग उन्मळून पडली. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी, सत्याची नवी दिशा.